माझी यांच्याबद्दल बोलू इच्छितो. आणि मी पण अंबोलीतच राहतो म्हणून आमच्याच विधानसभाचे आहेत. पण जसं आम्ही म्हणालो की आपण हे कुठल्या एका पक्षाच्या वतीने आलेलो नाहीये करून, तर अरुण गांधी यांनी मी बरेच टुर्नामेंट, फुटबॉलच्या टुर्नामेंट एलिन ग्राउंड मध्ये केले आहेत अंबोलीमध्ये, आणि ते एक फुटबॉलचे चाहते आहेत. तर ते चाहते म्हणून पण इथे आले आहेत. म्हणून मी त्यांना विनंती करतो की तरी आपली व्यथा मांडावी, आपल्या नेव्हिल डिस्ट्रिक्ट ग्राउंड बद्दल आपलं कसं काय पुढे आपल्या देशात दाखवू शकतो याने बोलावं. म्हणून हाऊ आर यू मुंबई, तुम्ही डावीकडे जेवढी लोक आहेत त्यांना मी सेंटरवरती यायला प्लीज, सेंटर ऑफ द स्टेज प्लीज, प्लीज कम ऑन द सेंटर. हाऊ आर यू अल्फा, आवाज कुठे आहे? आपल्या सगळ्यांचा आवाज, मुंबईकरांचा आवाज कोणी दाबू शकत नाही या आवाजाला. आणि या आवाजाला कोण दाबायला आलं तर हे मुंबईकर सर्व एकत्रित येऊन त्या दाबणाऱ्याला दाबून टाकतील का नाही टाकतील? मित्रांनो, आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत हा नेव्हिल डिसोजा ग्राउंड वाचवण्यासाठी. फक्त हा नेव्हिल डिसोजा ग्राउंड वाचवायचा नाहीये आपल्याला. मुंबई मधल्या जवळजवळ 3 जे ग्राउंड आहेत, मोठमोठे ग्राउंड, त्यामध्ये आमच्या अंधेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी, सायकलिंगसाठी, वॉकिंगसाठी, टेनिससाठी, लहान मुलांना ओपन जिमसाठी हे पूर्ण मैदान 12.5 एकरचा मैदान आहे. मित्रांनो, तो मैदानी जागा 550 करोड, 550 करोड मध्ये महानगरपालिकेने VN देसाई हॉस्पिटॅलिटी करून खरेदी केली. त्याच्यानंतर महानगरपालिकेने आपल्या इन्कम टॅक्सचे जे पैसे आहेत ते पैसे लावून तो ग्राउंड बनवलाय. आज आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तो ग्राउंड सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका MLCच्या घरात टाकण्यासाठी चाललेले आहेत. जसा हा ग्राउंड टाकणार आहेत तसा तो ग्राउंड सुद्धा त्यांच्या घरात टाकणार आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण कोणत्याही जात भेद, कोणत्याही पक्षाचे नव्हे, तर या महाराष्ट्रासाठी, या मुंबईसाठी आणि महानगरपालिकेने जे जे ग्राउंड बनवलेले आहेत त्या ग्राउंडला वाचवण्यासाठी आपण सगळे एकत्रित आज आलेलो आहोत. आणि कंटिन्युअस जोपर्यंत हे ग्राउंड, नेव्हिल डिसोजा ग्राउंड आणि तो अंधेरीचा ग्राउंड आपल्या हातात येत नाहीये, तो आपल्याला स्वस्त बसायचं नाहीये. बसणार स्वस्त. माझ्या मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज तुमच्या समोर एक जागरूक आणि युवा नेतृत्व तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. त्या युवा नेतृत्वाने तुम्हाला आवाहन केलेलं आहे की या मुंबई मधल्या जेवढे ग्राउंड आहेत हे सर्व ग्राउंड आपल्याला वाचवायचं आहे. आपण सगळे एकत्रित येऊन हे सर्व ग्राउंड वाचवणार. धन्यवाद. आभारी आहे मी अरुण सर तुमचा, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. याच्या पुढे मी ज्या व्यक्तीला स्टेजवरती बोलवणार आहे ते आहेत आमचे फुटबॉलचे ऑफिशियल्स, मॅच कमिशनरपैकी शिरजाद बथिना सर. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सांगावं, कारण की ह्याच्यामुळे या फुटबॉल ग्राउंड जाण्यामुळे ती लीग होणार नाही आहे. त्यामुळे जो रोजगार आहे, जे रेफरीज आहेत, जे मॅच कमिशनर आहेत, त्याच्या रिलेटेड जेवढी पण लोक आहेत म्हणून त्यांचा रोजगार त्याच्यावरती आहे. म्हणून तर त्यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो. सर. Thank you. Respected dignitaries over here,